पाण्यासाठी लाल बावट्यांचा भडका, ग्रामसेवकाला पाजले खड्यातले पाणी। विक्रमगड तालुक्यात पाण्याच्या मागणीसाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाने 23 किलोमीटर लाँग मार्च काढला होता। मोर्चात मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही, यावरून पक्षाचे पदाधिकारी संतापले। विक्रमगड पंचायत समितीत गेले तेव्हा पाण्याचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे उघड झाले। भडकलेल्या कार्यकर्त्यांनी तालुका अधिकारी आणि ग्रामसेवकाला सोबत घेऊन बालापूर केकवाकराचिपाडा गावी धडक दिली। तिथे ओहळाच्या काठेला खडा खोदून काढलेल्या दूषित घाणेरड्या पाण्याची वस्तुस्थिती पाहायला लागली, जे आदिवासी समाज रोज पितोय। क्रोधित पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला तसाच पाणी पाजला। हे पाणी प्या, अखेर पाणी पाजला। 24 तासात बिसलेरी नाही दिली तर पुढच आंदोलन, अनोख आंदोलन करू, अशी अल्टिमेटम देऊनच ते शांत झाले। यावेळी पक्षाचे जिल्हा सहसेक्रेटरी कॉन शेरू वाघ, तालुका सहसेक्रेटरी कॉन प्रकाश भोये, अखिल भारतीय किसान संघटना अध्यक्ष कॉन दिनेश भेकरे कॉन विश्राम गिंभळ काया, विजय मलावकर, कॉम्रेड रुकेश खुताडे, कॉम्रेड संदीप माडा, कॉम्रेड हेमंत खरपडे काय, अरुण भोरे काय, नीलम धिंदा, कॉम्रेड बंदेश वर्धासह मोठ्या प्रमाणात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। पाण्याच्या या खडकगाडीतून लाल बावट्यांचा रौद्र चित्रण उभं झाले। भाऊसाहेब, तुमची हद्द आहे आणि तुमच्या हद्दीतल्या गावाची तुम्हाला माहिती नसेल कुठं पाणी आहे, काय कुठं कोणती घरे आहेत। आजच्या तारखेला ही हद्दीचं कन्फ्युजन होतं की बाबा हे कराची पाड्यामध्ये आहे की केगव्याच्या, ऐका ना साहेब, कराची पाड्यामध्ये आहे की केगव्यामध्ये आहे, हा हेच कन्फ्युजन होतं। विक्रमगड तालुक्यातच आहे ना, पालघर जिल्ह्यातच आहे ना, महाराष्ट्रातच आहे ना की पाकिस्तानला आहे? नाही, तसं नाही। हा पाणी पहिला तुम्ही प्यायचा। तुम्ही एक मिनिट ऐका, आम्ही लोक मूर्ख नाही मिळत। 6 महिन्यापूर्वी जेव्हा मोर्चा निघाला तेव्हा आम्ही हाच पाण्याचा प्रश्न मांडला होता। तुमच्या बीडीओ साहेबांना आम्ही लिहून दिलं होतं ह्या बाबांचं नाव। 6 महिन्यापासून तुम्ही काय केलं? वस्तारा घेऊन काय ग्रामपंचायतला भादरत बसतात का? नाही पाण्याचा प्रश्न सुटला? हा पहिला पाणी प्या, दे बाई त्यांना पाणी, देस प्या। तुमच्या गाण मस्तीमुळे हे सगळं होते लोकांना। लोक कुपोषण